त्याला सगळ्यांना शुभ रात्री आणि नमस्ते. आज आपला 18वा दिवस आहे. तसंही मी शनिवार 2 प्लॅन केलेच होते. पहिला घ्यायचा म्हटलं, कारण लगेच काही वर्क नसणार आहे आणि नंतर एक घ्यायचं असं ठरवूनच मी तारखा ठरवल्यात. तर बघा किती तारीख आहे? कोणी बघू शकेल का पटकन? किती ते किती म्हटलं होतं हा कोर्स? पण शनिवार, रविवार काही काम होत नाहीये आणि लिखाण काही होत नाहीये. त्यामुळे मी आज घ्यायचं ठरवलं. कालचा जो व्हिडिओ होता तो खूप महत्वाचा होता. तुम्हाला बघा म्हटलं रेकॉर्डिंग. त्याच्या आधीच्या 2-3 दिवसाचे बघा. संकल्प लिखाण पूर्ण करा म्हटलं. तेही नाही झालेलं तुमचं. तर काय करणार मग? जे आपण आता या कोर्समधनं बघितलं आत्तापर्यंत वन टू वन मी एक एक दीड दीड तास फोन केले. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आयुष्यात हवं आहे ते कसं मिळवायचं ते आपण बघितलं. त्याचे काही टेक्निक्स बघितले. काहींना रिझल्ट आले, काहींना आले नाहीत. कारण त्यांनी 25 वेळा एकही दिवस केलेला नाहीये. चित्रध्यान 2दा करायला सांगितलं होतं. ते तुम्ही केलेलं नाहीये. ते तुम्ही काय ठरवा तुम्हाला काय हवंय का नको. आणि तिसरं आपण करत आहोत तो आयुष्यामध्ये 3 मोठ्या गोष्टी आपण ठरवल्या होत्या. आणि शिवसर्वोदय शास्त्र आणि आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 या 2 कोर्समधनं आपण त्या मोठ्या-मोठ्या गोष्टी आयुष्यात कशा पूर्ण होतात ते बघितलं. मीटिंगपासून तयारी करून घेतली, संकल्प लिखाण केलं आणि महत्त्वाचं हे जे 2 कोर्स आहेत, ते त्यासाठीच खास डिझाइन केलेले आहेत. आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते कसं मिळवायचं हे आपण शिकलो. पण लगेच बदल होणार नाहीत. एकदम उठून काही सगळं आयुष्य बदलेल असं काही नाही. कारण आपण महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. लिहा, सारं लिहायचंय आज. आज तुम्ही तुम्ही कुठल्या चेतनेत आहात, कुठल्या आयामात आहात ते उत्तर द्यायचंय मला. भले पर्सनलला टाकलं तरी चालेल. कारण कोणाचे दुसरे काय म्हणतील म्हणायला नको. मला तर सगळं कळतंच कोण कुठल्या आयामात आहे. पण तुम्ही आज उद्या रविवार आहे, हा एक अध्याय करायचा आहे. स्वाध्याय करायचा, की आपण स्वतः आत्ता कुठल्या आयामात आहोत. आपल्याला बरोबर असं वाटतं, की मोक्ष मिळावा आणि आपण या आयामात आहोत, त्या आयामात आहोत, असं सगळ्यांना वाटतं. पण तसं नाहीये. तर ते आज तुम्ही बघायचे, तुम्ही कुठल्या आयामात आहात. कारण सगळ्यांनाच इच्छा आहे. जवळ-जवळ 90% वाटतं आपण पृथ्वीसोबत जावं. 5व्या आयामात 5D मध्ये जावं. आपलं असेन्शन व्हावं. पृथ्वीसोबत व्हावं. आपण खूप पृथ्वीसाठी करत आहोत किंवा आपली एक इच्छा आहे. आपण ध्यान करत आहोत. असं सगळ्यांना इच्छा 90% तरी असावी आपल्या ग्रुपमध्ये ध्यान साधकांचं चाललंय. जे ध्यान साधक नाहीत म्हणजे सकाळी ध्यानाच्या ग्रुपमधनं आपल्याबरोबर करत नाहीये, त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये. तर आपल्या 90% जे सकाळी असतात ध्यानामध्ये प्रेझेंट, त्यापैकी 90% साधकांना वाटतं आपण मुक्त व्हावं. मुक्त व्हावं असं नाही वाटत, पण आपण आध्यात्मिक उन्नती करावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि आपण पृथ्वीसोबत 5व्या आयामात जावं असं सगळ्यांना वाटतं. पण आज तुम्ही ठरवायचे तुम्ही कुठल्या आयामात आहात. कारण भरपूर शिकवून तर खूप झालं. आयाम म्हणजे काय? डायमेन्शन्स म्हणजे काय? चेतना म्हणजे काय? सोल म्हणजे काय? परत पंचकोश म्हणजे काय? आपले ऑरा कसे आहेत? ऑराचे 7 लेयर कसे आहेत? फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन्स शिकवून तर खूप झालं. लिखाण पण बरंच केलं तुम्ही. पण कोणी असेच केले का आपण आता कुठल्या आयामात पोहोचलेलो आहे? तर ते आज करायचं. तर गेले 2 ते 3 दिवस तरी मी ध्यान जरा वेगळं घेतलं. वेगळं घेतलं म्हणजे मिक्स होतं ते, की एक मटेरिअलिस्टिक पण काही होत्या अफर्मेशन्स आपल्याला काही कोणाचे काही प्रॉब्लेम माहिती आहेत. बंगला मिळाला, घर झालं, लग्न झालं, क्लासेस सुरू झालेत, गायन सुरू झालं. पैसे आले. हे आपण सगळं बघितलं मटेरिअलिस्टिक सुद्धा. पण नंतर त्याला टर्निंग लागलं. काय टर्निंग लागलं, तर ज्यावेळेला आपण मातेच्या कुशीत गेलो, त्यावेळेला आपण म्हटलो, की "आई मी आता नाही, खूप शून्य झालीये आई मी."
आता नाही मी हावरटपणा करणार किंवा नाही मी हट्ट धरणार आणि मला आता कळतंय योग्य काय, अयोग्य काय हे आपण म्हटलं आईच्या ध्यानामध्ये. कालचं ध्यान बघितलं तर शिवही आपण होतो, पार्वतीही आपण होतो आणि तिथे आपण बघितलं, की एक बंगला झाला, की दुसरा बंगला आपल्याला हवा वाटतो. 1 कोटी झाले, की 2 कोटी हवे असतात किंवा एक इच्छा पूर्ण झाली, की दुसरी तयार असते. म्हणजे आता आपल्या हे बघा सगळं कोणी सुखी नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यथा आहेच. कोणाला शारीरिक आहे, कोणाला मनाची आहे, कोणाला रिलेशनशिपची आहे, कोणाला कशा-कशाच्या वेगळ्या-वेगळ्या. समस्या आहे. समस्या नसलेला एकही माणूस नाही. भले तो राजा असू देत, नाहीतर करोडपती असू देत. मग आपणच आपल्याला का वाईट वाटून घ्यायचं, की आपल्याला ही समस्या आहे. तर समजा एक-एक उदाहरणं सांगते, की आपल्याला आता कोणाचा तरी प्रॉपर्टीवर कब्जा झालाय. कोणाची तरी लँड चोरली म्हणजे त्याला हे झालंय, नावच झालं नाही. पैसे झाले, सगळं झालं, पण नावच नाही आलं. म्हणजे हे चीटिंग झालंय. कोणाच्या तरी लँडवर दुसऱ्याने कब्जा घेतलाय. कोणाच्या तरी बंगल्यावर कब्जा आलाय. कोणाकडे पैसे नाहीयेत. कोणाला नोकरी गेलीये. कोणाला नोकरी जाण्याची टांगणीत टांगती तलवार आहे. म्हणजे प्रत्येक जण आत्ता तरी या घटनेला काहीतरी अस्वस्थता आहे. आता ही कंप्लीट झाली आपल्या कोर्सनी. होणार आहे. तुम्ही केलं ना व्यवस्थित तर होणार आहे. पहिल्यांदा हृदयाची पॉवर वाढवली का 25 वेळा हृदयध्यान केलं का हे. दुसऱ्यांदा काय तर व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला लिफ्टचा प्रोग्राम नाही जमला, तुम्हाला आत्ता कलर नाही दिसत, आत्ता रंग नाही दिसत. पण तुम्ही सबकॉन्शियसमध्ये जर हे सक्सेसफुल टाकलं, वारंवार लिहून, वारंवार मंत्र म्हणायला सांगितलंय दिवसभर, दिवसभर. तुम्ही लिहीत नाहीये तर त्याही गोष्टी होत नाही. त्यामुळं हे जर सगळं तुम्ही केलं, तर त्या गोष्टी पण होणार आहेत. आता आपण असं गृहीत धरू, की जागा नावावर करून मिळाली. कारण वन टू वन सगळं मी चाललंय ना माझं कम्युनिकेशन. बंगल्याचा कब्जा आपल्याला मिळाला. पैसे आले, क्लासेस सुंदर चालले. नोकरी छान मिळाली, ट्रान्सफर झाली. हे सगळे तुम्ही जे प्रॉब्लेम घेतले त्यातलं एक पहिलं झालं, असं समजूयात. त्यावेळेला मनाची सिच्युएशन काय होते, अजून दुसरं कधी होणार, दुसरं व्हावं. तिन्ही पण पूर्ण झाले, तरी त्यावेळेला अजून 6 महिन्यांनी, अजून 1 वर्षांनी अजून काहीतरी वाटणार आहे, मुलाला मार्क पडावेत, मुलाला ॲडमिशन मिळावी, माझं दुःख थांबावं. असं काही-काही एक याद्या आहेत या एंडलेस आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला ध्यास जसं अ, हे विहंगमचं ड्राफ्टिंग वगैरे करत होते मी आणि त्यावेळेला विचार करायची, आपली पॅशन काय आहे? आपल्याला काय आवडतं? तर एक माझ्या लक्षात आलं, की माणूस आहे ना, नुसत्याच सुखाच्या मागे धावत चाललाय. सुख, 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 सुख. पण ते सुख कशात आहे ना, ते मिळत नाही. कारण माझी अशी अवस्था होती, की मी खूप अबंडन्स भोगलंय आयुष्यात. सगळं सुखासीन, राजकन्येसारखी, क्वीनसारखी. आत्ता सुद्धा माझं आयुष्य तसंच आहे. क्वीनसारखी. आता परवा आपल्यातल्या एक मॅडमना क्युरिओसिटी लागली. त्यांनी मला विचारलं, म्हणजे कधीतरी मी बोलून गेले माझी बर्थडे. त्यांनी लगेच ते सगळं मांडलं होतं. आणि बोलताना काउन्सिलिंगमध्ये म्हणाल्या, म्हटलं घ्या वेळ, माझी क्युरिओसिटी सगळ्यांना आहे. मग त्यांनी बघितल्यावर सांगितलं, की हे सगळं मिळालं आणि आता अजून पाऊस पडणार आहे म्हटल्या पैशाचा सुद्धा. म्हटलं काय करू हो म्हटलं. हे मग मी सांगितलं नवीन असल्यामुळं, की म्हटलं हे पैसा कुठं हवाय मला? पण नियती कशी कंपल्सरी देतीये बघा. म्हणजे विहंगम बंद करायची अरेंजमेंट तिनीच केली. खातं विहंगमचं तिनीच बंद केलं. सुदर्शनचं उघडायला लावलं. मग ते प्रॉप्रायटरी येतात. मग आपण पैसा हवा तसा वापरू लागलो. म्हणजे रिस्ट्रिक्शन तर गेले. पण वेबसाईट बंद झाली. वेबसाईट आता स्मिता मॅडमच्या जावयांनीच केलते. त्यांना माहिती तुम्ही विचारा. स्मिता मॅडम उदाहरण आहे, की वेबसाईट बंद पडली अचानक. त्यांनी काय कारण सांगितलं व्हेंडरनी, की "आम्हाला लॉसमध्ये जातीये तुमची वेबसाईट. तुम्ही मोफतच देताय कोर्सेस आणि तुम्ही काय फी ठेवताय." मला फी टाकताना सुद्धा ते म्हणायचे, "याच कोर्सेसची केवढी फी आहे?" लगेच यायचा मेसेज.
ते म्हणाले, "1 का 1.5 लाख भरा" म्हटले. म्हटलं, "मी काय भरणार नाही. मला काही पैसे नकोयेत. मी आता फ्री देणार नाही एवढं तुम्हाला कबूल करते. इथून पुढं. तुम्ही मला हे आधीच सांगायला होतं ना पहिले 1-2 फ्री दिल्यावर. मेसेज जसे यायचे कमी फी ठेवू नका, एवढे ठेवा. तसं ते का नाही आलं? मग ते आले असते तर मी विचार केला असता. आता सुद्धा तुम्ही मला द्या, कारण खूप कष्ट घेतले ते सगळे कोर्सेस. तर नाही म्हणाले. 1-1.5 लाख भरल्याशिवाय आम्ही नाही. मग ते बंद पडली. मग काय झालं सुरू आपण कोर्सेस घेतोय. आता हा कोर्स फर्स्ट टाईम पैशानी आहे. घेतला असेल का आधी? फ्रीच होते की. ऑनलाईन सुद्धा फ्रीज घेतले आणि सराव सुद्धा फ्रीज घेतले. फक्त वेबसाईटवर आपण ठेवली होती किंमत याची. कारण वेबसाईटला सुद्धा खर्च खूप आला होता ना आणि मेंटेनन्सला पण येत होता. मग आपोआप थोडे का पैसे होईना, आता हे कोर्स चाललेत असे. म्हणजे काय विचार केला तर नियतीने पैसा घ्यायला लावलाय. आणि आता त्या मॅडम म्हणतात, आता मला मिळाला कोर्टाचा निम्मा तरी मिळाला." त्या म्हणतात, "अजून पैशाचा पाऊस आहे." म्हटलं, "काय करू आता बाई?" म्हणजे मी सुखासीन आयुष्य काढलं. मला हवं ते नेहमी मिळत गेलं. एक्सेप्ट त्या कॉलेजमधलं डेझिग्नेशन आणि माझं स्किल, पोस्ट. की ज्याला मी डिझर्व्ह होते. आणि मी काही केस केली नसते तुम्हाला खरं सांगते. मी गेले होते मॅनेजमेंटला, "तुम्ही मला सांगा कारणं." मी सगळ्यांना समजून सांगते कारण माझ्यात समजून सांगण्याची कपॅसिटी आहे. मी लीडर आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. बरं मागं ज्यावेळेला युनियन चळवळी झाल्या, लोकं संप गेले, त्यावेळेला एकटी मॅनेजमेंटच्या उभी राहणारी पाण्यात माशाचं वय करू नये, पण मी करून राहणारी मंगलधेंड होती एकटी. लोकं अशी मला क्रॉस करून जायची, की ही बाई मॅनेजमेंट बरोबर. पण असं होतं ना, आपण जिथे खातो त्यांच्या कसं विरोधात जायचं असं वगैरे वडिलांचे पण संस्कार होते. उलट मग त्या मॅनेजमेंटसाठी पाणी-पाणी करून म्हणून त्या युनियनचे लोकं उभे राहिले, तर मी पण उभी राहिले आणि माझ्या सगळ्या आयुष्याचं मात्र करून घेतलं मी. कारण मॅनेजमेंटने काही सपोर्टच केला नाही. त्यांना काही देणं-घेणंच नव्हतं. म्हणजे मी एवढा विचार करून काय उपयोग आहे? आणि मी ज्यावेळेला विचारायला गेले, त्यावेळेला ते म्हटले, "तुम्ही पी केली नाही. आम्हाला काय पैसे आहे, सगळं आहे आम्हाला. आम्हाला काही काय अडचणच नाहीये. तुम्ही पी केली नाही." मग हे झोंबलं, की रक्ताचं पाणी करत मी इथे हे काम करतीये. मी सगळं करते. तिप्पट माझं काम आहे एकेका व्यक्तीपेक्षा आणि त्यांनी माझ्याकडे सपोर्ट केलं पाहिजे. मग ते हृदयाला टोचलं. एवढी एक गोष्ट सोडली ना, तर सगळं काही आयुष्यात मिळालं आणि जे मिळालं नाही ना, ते सोडून दिलं. म्हणजे आज ज्यावेळेला तुम्ही काउन्सिलिंग करताना काही सांगता, की मिस्टर अबोल किंवा मिस्टर माझे पण मिस्टर अबोल आहेत. तुम्ही बघता मला काही अपेक्षा नव्हत्या का लग्न झाल्यावर? ते नाही कधी बोलू शकत. मी सगळं कचऱ्यात गाठोडं बांधून टाकून दिलं. याला एक्सपेक्ट करायचं नाही इथून पुढे. जे काही चांगलंय ते बघायचं. असं. तर आता सांगायचा भाग म्हणजे हे सगळं मी काढलंय आयुष्य. पण माझ्या तेव्हा लक्षात आलं, की एवढं सगळं माझ्या जवळ आहे, तरी मी अशी वरती उडायशिवाय मला माहितीच नाही. उडणं, उडणं, उडणं. हायर, 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 हायर. करियर, 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 करियर आणि सगळंच उच्च करायचं. सगळंच उच्च. सगळंच तुम्ही बघताय गाडी सुद्धा कशी आहे माझी. कॉलेजमध्ये पहिली एवढी माझी मोठी गाडी Honda सिटी पहिली. त्यावेळेला काय म्हणजे लोकांना एक आदर्श रोल मॉडेल मी आज सुद्धा आहे. त्यावेळेला सुद्धा होते. विद्यार्थ्यांची रोल मॉडेल आहे मी. तर सांगायचा हेतू कुठेतरी असं लक्षात आलं, की मला सुखच वाटत नाहीये. ती Honda सिटी आली तरी एवढं काही सुख नव्हतं. काही म्हणजे सोनं सुद्धा ना मी बाजारात गेल्यावर अशी भाजीसारखी खरेदी करते. कोणी मला विचारलं ना 10-10 तोळे, 12-12 तोळेचे घातले. मला ते पण सांगता येत नाही केवढ्याचा हा आणि किती रेटनी घेतलं आणि किती तोळेचे काय नाही म्हणजे लक्षात सुद्धा नाही राहत. आवडलं घेतलं. हौस नाहीये. पण कधीतरी काहीतरी वेळेला घेतलं तर असं घेतलंय. मग माझ्या लक्षात आलं, की मला आनंद का नाही होत ह्याचा सुद्धा मी विचार केला. की एवढं गाडी आलीये, एवढं आपल्याला आनंद का नाही होतंय? मग विचार करायची सवय असल्यामुळं कळलं ना, की नुसतंच आपण धाव, 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 धावतो. म्हणजे मी काही एवढी कॉन्शियस आणि अशी म्हणजे फायटिंग देणारी करिअरमध्ये चढाओढ, जेलच नाही, माझंच पाहिजे, माझंच पाहिजे, आवड मलाच पाहिजे, असं नाही. एक हॉनेस्टी म्हणून एक-एक क्षण, एक-एक वेळ आपण द्यायचं रिटर्न. मग हे असताना कळायला लागलं, की माणसाला सुख कशात आहे तेच कळत नाही. आणि मला कळलंय सुख कशात आहे.
सुख हे ना अबंडन्स मध्ये आहे. पण तो अबंडन्स कसला? मानण्यामध्ये आहे. म्हणजे आज माझ्याकडे 10 भाकरी आहे ना, तरी मी सुखी नाही राहत. पण माझ्याकडं 1 भाकरी आहे तरी मी समाधानी राहू शकते, की या तुम्ही चतकोर घ्या, तुम्ही चतकोर घ्या. या अबंडन्स हा मानण्याने सुख मिळतं मानवाला आणि मग तिथे क्लिक झालं, येस, मानवाला सुख कशात आहे हेच सांगायचं. कारण मला आयुष्याच्या 50व्या वर्षी कळली माझी पॅशन काय, मला काय आवडतं, मी कोणतं काम केलं पाहिजे, मी काय आयुष्यात चुकीचं केलं, मी किती धावले, किती कामं केली आणि काय धावले, एकामागून एक, एकामागून एक, अवॉर्ड काय, पैसे काय, इस्टेटी काय. खूप खूप कष्ट, प्रामाणिकपणा अतिशय आणि मग सुख कशात आहे हे सांगायचं आपण. कारण मुलांचं पण बघायला लागले, मुलांचं शिक्षणात लक्ष नाही. मुलं क्लासमध्ये कशी शिकवायची? बरं मी उच्च एक्सलंट शिकवणारी आणि मग मुलांचं लक्ष नाही करी. मला तो माझा इन्सल्ट वाटायचा, की मी या असल्या कंटेंटसाठी का वेळ घालवायचा? मी जाऊन लिटरल रडायची माझ्या केबिनमध्ये. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. खूप रडायची, की मी 1 तास वाया घालवला. ज्यांना मी नकोय ना, त्यांच्यासाठी तिथे उभं राहून आले मी. असं व्हायचं मला. मग या मुलांना मी सगळं देतेय. या मुलांना अवॉर्ड मिळतायत, युनिव्हर्सिटी रँकर्स मिळतायत. भले मला 20-25 वर्षानंतर माझे स्टुडंट्स भेटायला येतायत. पण ज्यावेळेला मी परीक्षण करते, की हा सेकंड क्लास क्लास टगया मुलगा होता, बॅकबेंचर होता. त्यानी आज काय गाठलंय, तो काय लाईफमध्ये करतोय आणि गोल्ड मेडलिस्ट मुलं काय करतायत. तेव्हा खूप विचार मनात यायला लागले, की ही सगळी घरातली धाटणी असते. त्याच्यावर ही मुलं पुढे जातच नाहीत. ती शांबळूच राहतात. गोल्ड मेडलिस्ट शांबळूच राहतात. एका चौकटीतच वाढतात. व्हाईल टोगे मुलं सेकंड क्लास मिळवणारे, बॅक बेंचेस मिळवणारे, जीवनातला सगळा आनंद घेतायत. त्यांच्या बायका पण घेऊन यायचे कधी, अगदी कौतुकाने. कोणी लव्ह मॅरेजच तिथलं, मॅम पता था क्या आपको असं. आणि मग लक्षात यायचं ह्यांच्या बायका सुद्धा किती सुंदर. काही-काही मुली चेहऱ्यावरची मक्खी उडायच्या नाहीत अशा व्हायच्या. आणि माझ्या पुढे नंतर यायच्या तर एकदम हाय-फाय ओळखू सुद्धा यायचं नाही. काय पर्सनॅलिटी केली, काय टॉप जॉब करते. अरे पास पण व्हायची नाही, एटी व्हायची किंवा कुठं काय. आणि माझी गोल्ड मेडलिस्ट मुलं एकच तुम्हाला दाखवली तर तुम्हाला सगळं कळेल काय तिचं आयुष्य चाललंय. असं बरेचदा मग मला यातना व्हायच्या, की हे काय आहे? मी मुलांना देतेय. यातनं मुलं काय करतायत जीवनात? समृद्ध होतायत का? यांचे व्हॅल्यूज काय बनतायत? याचे प्रिन्सिपल्स काय बनतायत? अमेरिकेसारख्या ह्याच्यात वर्ल्ड क्लास कंपन्या ते टॉप पोझिशन्सला आहेत आणि मी त्यांना जेव्हा विचारायची, कारण कॉलेजमध्ये सुद्धा विचारायची ना पर्सनल हे ते खूप छान असायचं आमचं. तेव्हा विचारायची, "खरंच तू सांग ना आता हॅपी आहेस का?" मग एक-एक कळायचं. मग ह्याच्यातनं एक माणसाला सुख कशात आहे ते कळत नाही. म्हणून विहंगमचं पहिलं हे लिहून घ्या आता. विहंगमचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह सुख कशात आहे हेच सांगायचं. आणि गेले 2 दिवस, 3 दिवस मी तेच सांगायचा प्रयत्न करतीये. हे तुम्हाला कळू द्यात, की जे हवं आहे ते मिळवायचं सुद्धा मॅडमनी शिकवलं. लिहून घ्या. जे आपल्याला हवं आहे, ते कसं मिळवायचं हे आपण आता शिकलो. पण काय हवं आहे, तेच कसं शोधायचं? मला काय हवं आहे, तेच कळत नाही ना. आपण म्हणतो बंगला हवाय. का म्हटलं तर काही कारण सांगता येत नाही. मला इंग्लिश शिकायचंय. काय तर मला फॉरेनला फिरायला जायचं किंवा मला या इंग्लिशमधनं क्लासेस घ्यायचे. पण का विचारेन ना अजून एका लेव्हलला. अजून दुसऱ्या लेव्हलला का विचारा ना. मग उत्तर कशी वेगळी येतात बघा ना आणि मग हसत बसा. मी काय म्हणत होते आणि काय निघालं. आपलाच शोध आपल्याला लागतो. लिहा, फार महत्वाचं वाक्य आहे. सुख कशात आहे हेच मला आता शोधायचं. पहिलं ते कसं शोधायचं सांगितलंय मी. का. आता पुन्हा मला काय हवं आहे त्याच्यावरच का आणि विचार करायचा आहे. तेव्हा माझीच ओळख मला होणार आहे. लिहा.
तेव्हा माझीच ओळख मला होणार आहे. ही ओळख जर आज या तरुण मुली कोणी आहेत क्लास करणारे, त्यांनी जर केली ना स्वतःची ओळख स्वतः, तर खूप लाईफला एक उच्च क्वालिटी आहे. उच्च क्वालिटी आहे. जे पैसा देणार नाही, जे नेम फेम देणार नाही, जे रिलेशनशिप देणार नाही, जे पोझेशन्स देणार नाही. हे स्वतःला ओळखा. म्हणजे मला काय असं म्हणायचं नाही, समाजासाठीच काम करा, समाजसेवाच करा, आध्यात्मिक उन्नतीच करा, असं नाही मला म्हणायचंय. प्रत्येकाच्या वेगळ्या-वेगळ्या सोल अँबिशन्स असतात, इच्छा असतात, काळ असते, वय असतं, वेळ यावं लागतं. हे प्रत्येकाचं वेगळं, वेगळं, वेगळं आहे. पण हे शोधा. जसं आता आपल्यातला एक व्यक्ती पेटी शिकायचं म्हणतायत, एक तबला शिकतायत, एक गाण्याचे क्लास घ्यायला लागलेत. हे कुठेतरी दडलंय वयाच्या 40व्या वर्षी वेळ काढताय, शिकावं वाटतंय. हे किती आयुष्याला समाधान देणार आहे, अबंडन्स देणार आहे, शांती देणार आहे. मग लिहा, माझीच ओळख मला आता करून घ्यायची आहे. पुढची ओळ. मला माझी सुख, शांती, समाधान आणि अबंडन्स मराठीत समृद्धी म्हणतात त्याला. समृद्धी कशात आहे, तेच फक्त मिळवायचं आहे. मग समृद्धी कशात आहे? मी तुम्हाला म्हटलं आता 1 करोड आहे. ₹10 मागायला कोणी आलं तर द्याल का तुम्ही? नाही. भले तो ₹100 खिशात असलेला त्याला कीव येतील तो काढून देतो ₹10 त्याचं पोट आणि चेहरा बघा. तिथे समृद्धी आहे. मग हे तुम्ही बघा कशी मिळवायची. मग मला समृद्धी कशी मिळेल? मला शांतता. हे झालं, हे क्लिअर झालं आता. आता एक उदाहरण सांगते, की कालच्या काउन्सिलिंगमध्ये लोनलीनेस वाटत होता त्या मॅडमना, लोनलीनेस. मग मी त्यांना एक सोर्सेस दिले, की कसं त्यांचा लोनलीपणा जाईल. 1-1.5 तास झालं काउन्सिलिंग. माझे मिस्टर काल मला म्हणाले, "तुझं काय चाललंय दिवसभर?" म्हणजे प्रत्येकाबरोबर मी 1.5 तास कालही काढला. आणि का बोलले मिस्टर बोलत नाहीत कधी. का तर आज मी एम-आर-आय करून आले मानेचं. ते डॉक्टर म्हटले, "मोबाईल बंद, लॅपटॉप बंद, सगळं बंद. काही कामं तुम्ही करायची नाही, चालायचं सुद्धा नाही." कारण आता मी मानेचं बोलले तर असेन्शन सिम्प्टम पण मी नाही घेते असेन्शन सिम्प्टम्सच आहे. काही वेळेला ते विजा चमकल्यासारखं बोटातनं जायचं मी तुम्हाला म्हणायची आणि तिकडं त्यावेळेला म्हणायचे लोकं, पुस्तकातही होतं. पण आज त्याचं कळलं ना कारणं काय, मग हे शोधायला नको. भले गोळ्या नाही खायच्या, कारण गोळ्यांनी पण सहन करायचं. पण बाकीचे तर प्रिकॉशनरी अल्टरनेटिव्ह काही करू शकतो ना आपण. मग ते तर करायला पाहिजे. मग ते म्हणून मी आज शेवटी एम-आर-आय काढला. आता एम-आर-आयला मी अजून एक महत्वाचं याच विषयावर चालले, की मागायचं काही तेच कळत नाही हो तुम्हाला. जसं मी शिकवलं आणि बरेच जण रिपोर्ट नॉर्मल आले, रिपोर्ट नॉर्मल आले, माझे रिपोर्ट नॉर्मल आले, माझे रिपोर्ट नॉर्मल आहे, असं तुम्ही करता. मी खूप तुम्हाला शिकवलं रिपोर्ट नॉर्मल म्हणू नका. जर काही असेल तिथे आणि तुम्ही नॉर्मल आले म्हणता, नॉर्मल येऊ शकतात. आता जरा मीटिंग बंद करते, रेकॉर्डिंग बंद करते थोडंसं, कारण न बोलल्यासारख्या काही गोष्टी असतात. मी म्हणे नका, करेक्ट रिपोर्ट आला म्हणा, करेक्ट. कारण रिपोर्ट करेक्ट येणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही बरा झाला म्हणा, काही हे म्हणू शकता. कारण ते बरा झाला तर बराच होणार आहे तो. मग इथे मी ज्यावेळेला आज गेले, तर मी नाही म्हटलंय नॉर्मल येऊ दे. मी म्हटलं ट्रुथफुल मला एम-आर-आयचा रिपोर्ट हवाय. बास. जो आहे तसा. मला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, ऑपरेशन करायला लागेल बरं का जास्त असेल तर. मी तर करतच नव्हते इतक्या दिवस. पण आता म्हटलं नाही, नाही करून आपलं सिच्युएशन बघितलीच पाहिजे. ते काउन्सिलिंग मधनंच एक मॅडम मला म्हणत होत्या, की मला पण सर्व्हायकलचा त्रास त्यांच्या स्टोरीमध्ये मग तो असा चेहरा वाकडा झाला. मी म्हटलं, "बाई आपल्याला हा आलाम आहे का? आपल्यापुढे या व्यक्ती असं म्हणतायत आणि तुम्हाला खरंच सांगते परवापासून 4 स्पॉन्डिलिटिसचेच काउन्सिलिंग झाले." का बरं असं होतं? पंचतत्वाला तसंच, आता सुद्धा असंच. काय आहे मग? कोण कोणाला हील करतंय म्हणजे काय नियती काय सांगते माहिती म्हणून तो शेवटी ध्यानावर टाकला मी. म्हटलं जाऊ दे आता विचारून घेऊ अजून कोण-कोण आहे. तर याच्यामध्ये मग मला डॉक्टर ते तसेच म्हटले आधीच. असं बोलतात का सांगा मला? तो ऑपरेशन करावं लागेल. मी तर करणार नव्हते म्हणजे. पण मग मी आज म्हटलं जे काही रिपोर्ट माझा जसा सिच्युएशन आहे तसाच आला पाहिजे.
म्हणजे अजून थोडंसं सांगते, म्हणजे कळत नाही. मग आपण नॉर्मल म्हटलं तर काय होणार आहे? मग हाच आजचा गाभा आहे. आता मॅनिफेस्टेशन शिकलो, आता सगळं शिकलो मिळवायचं काय? पण मला काय मिळवायचं हे कळलं पाहिजे. म्हणून त्या ज्या सजेशन्स होत्या, की बाबा हे क्यू लागणार आहे. 1 बंगला झाला, 2 बंगल्या झाला, 3 बंगला झाला. नको होतं मला हे एंडलेस चेनमध्ये अडकायचं नाही. मला हमेशा, सदैव सुख, शांती, समाधानातच राहायचं. मग काल ज्या मॅडमना मी म्हटलं होतं, लोनलीनेस घालवण्यासाठी सोल्युशन्स दिले होते. आज त्यांच्या परत क्लिप आल्या होत्या. कारण 1-1.5 तास पण पुरू शकत नाही. इतकं असतं सांगण्यासारखं. कोणाला बहीण वाटते, कोणाला एंजल वाटते, कोणाला आई वाटते. आणि एक स्किल आहे असतं, की काढायचं दुःख काढलं तर पाहिजे. दाबलेलं असतं ना, ते तर आपल्याला दुःख काढण्यासाठीच चाललंय ना. मग 2-3 क्लिप आल्या त्या मला आज अगदी शेवटी ऐकायला मिळालं. तर त्याच्यात मी त्यांना एकच वाक्य टाकलं, "मला वेळ नाही आता, पण काल मी तुम्हाला सांगितलेलं ते नाही करायचंय आता. आता उलटं करायचं." का? तर प्रत्येकाचे सोल प्रोग्राम असतात. मग मी तुम्हाला सगळं शिकून झालंय. काय शिकून झालंय? प्रत्येकाला दुःख आहेत. आपल्याही आयुष्यात खूप दुःख आली. ह्याच्यावर आपल्याला शोधायचंय. आता आपल्याला 5व्या आयामात जायचंय. आपण कुठल्या आयामात आहे ते शोधायचंय. तर आज थोडंसं हे करते मी, सांगते, इंट्रोड्यूस तर करते त्या गाभ्याला आणि ध्यान नॉर्मल करू आज आपण लिफ्टचं. आले का सगळे? किती लोकं आलेत? किती जण आहेत सांगा मीटिंगमध्ये? 39. 39. ठीक आहे. पीपीटी दिसतीये ना? पीपीटी दिसतीये का? दिसतेय मॅडम. तर हो आता मॅडम, आपल्याला दिसते. एक महत्वाचा गाभा आहे, लिहिलाय. तो लिहून ठेवा, की मला सुख कशात आहे ते शोधायचं आहे. मला मॅनिफेस्ट काय करायचं आहे ते नेमकं कळलं पाहिजे, कळत आहे. हे शोधायचंय. मला काय मॅनिफेस्ट करायचंय? मला सुख कशात आहे? मी सदैव सुख, शांती, समाधानात राहत आहे, हे मला हवं आहे. सगळ्यात महत्वाचं ते. दुसरं, आत्ताचा जो विषय सुरू झालाय तो, मी कुठल्या आयामात आहे? ते तुम्ही आजचं सेशन झाल्यावर उद्या वापरायचंय थोडा वेळ आणि तुमचं उत्तर मला कळवायचंय. तुम्ही कुठल्या आयामात आहे? तर पहिला डी आपण बघतोय. प्रत्येक वेळेला डायमेन्शन पृथ्वी 5व्या आयामात चालली म्हणजे चेतनेचे डायमेन्शन्स आहेत. का हे चेतनेचे डायमेन्शन्स आहेत? तर आता मानवाची जी उत्क्रांती सुरू आहे, ती चेतनेची उत्क्रांती सुरू आहे. मानवाचा महामानव होतोय, तो चेतनेने होणार आहे. पृथ्वी जी 5व्या आयामात चालली, ती पृथ्वी चेतनेच्या 5व्या आयामात चालली. म्हणजे कुठं लोकेशन नाहीये, गाव नाहीये. ती चेतना आहे, चेतना. मग आपण चेतना बघितली काल परवा, जरा व्हिडिओ बघा. सोप्या शब्दात सांगितलंय चेतना. मग आज अजून वेगळ्या स्वरूपात सांगते. आपण काय शिकलो? चेतना म्हणजे आपण आता हे जे 5 सेन्स ऑर्गन्स वापरतोय, जीभ कशी आपण वापरतोय, डोळा कसा वापरतोय, कान कसा वापरतोय, नाक कसा गंधाला वापरतोय, त्वचा कशी वापरते, हेच चेतन आहे, की मी ब्रह्मांडात कसं अनुकरण करतेय, बघतीये. बरोबर? मी कसं दृश्य बघतेय, काळा चष्मा तर काळा दिसणार, ब्लू चष्मा तर ब्लू दिसणार. ही माझी चेतना आहे, मी बघतीये कशी. जसं ते आंधळे त्या हत्तीला हे करतात. बहिरा काय म्हणतो, आंधळा काय म्हणतो. आपण ती कथा ऐकतोय. खूप सुंदर आहे ती कथा. म्हणजे त्यांच्या त्या चेतनेनेच ते तर्क करतात. हा हत्ती आहे का हे सूप आहे. हा हत्ती आहे का हे काय आहे. म्हणजे बघा. मग हे बघितलं आपण. आता 5 सेन्स ऑर्गन्सच वापरून आपण कसं हवं ते मिळवायचं बघितलं. पण 5 सेन्स ऑर्गन्सच आपल्याला हे जग कसं आहे ते सांगतात. म्हणजेच आपल्या चेतनेच्या स्तरावर आपल्याला जग दिसतं. मग अजून 1-2 दिवस कशात घालवले मी थोडं-थोडं सांगत, की हे सगळं जग आपण प्रोड्यूस करतोय. जे तुम्हाला मंगललेन दिसतीये, जो पिरॅमिड दिसतोय, ते तुम्ही क्रिएट करताय. ज्यावेळेला बघताय त्यावेळेला क्रिएट होतंय. का तर आपल्या मेंदूवर प्रोग्रॅम आहेत. मी तुम्हाला सांगितलं पिरॅमिड बांधला, तुम्ही येताय, तुमच्या डोळ्यांना दिसतंय, म्हणजे ते डोळे प्रोड्यूस करतायत. नाटकातलं सिनेमा क्रिएट करतोय आपण. जसं आता हे सगळं मॅनिफेस्ट करतोय तसंच ते आहे. आणि तसंच ते आपण तयार केलेलं आहे.
हे पण आपण बघितलं. आपल्या जीवनात ज्या ज्या घटना झाल्या, मुलं झाली, मुलं नाही झाली, मुलं कशी झाली, नवरा कसा आहे, सासू कशी आहे, हे कोणी क्रिएट केलंय? हे आपणच क्रिएट केलं. हे पण आपण बघितलं. दुसरा कोणी ते क्रिएट करू शकत नाही. आपल्याच चेतनेतनं क्रिएट होतं. भलं लग्न झालं, समजा नवऱ्याचं अफेअर कळलं. एक उदाहरण घेऊ. अफेअर कळलं, तर आपण काही केलं त्याला तेच, तेच, तेच मनामध्ये, हृदयाला यातना, मी नकोय, मी नकोय, ती हवी आहे, ती हवी आहे. किंवा पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. सासू अशी, सासू अशी. उदाहरणार्थ. असं आपण बघतो. घर नाही, घर नाही, घर नाही. मग आपणच हे वाढवलं ना, आपणच त्या क्रिएशनला रूप दिलं आणि ते आजही आपल्या जीवनात स्थायी आहे. हे पण आपण शिकलो. म्हणजे दुसऱ्या कोणामुळेही आपण आयुष्य निर्माण केलेलं नाही, ते आपणच निर्माण केले. भले सोल प्रोग्रामनी केलंय, भले आपल्या चेतनेने केलंय, भले विचारांनी केलंय, भले भावनांनी केलंय. जे, जे आपण शिकलो आता हवं ते कसं मिळवायचं? विचार, भावना, हे 5 अवयव तसंच आपण आत्तापर्यंत जीवनात केलंय. मग इथेच आपल्याला बदलायचे, आयुष्य बदलायचं शास्त्र शिकून झालं. मग सासू बदलली, मिठी मारली सासूनी, नवरा बदलला. नवऱ्याने फ्लॅटच्या फ्लॅट नावावर करून दिले. जो नवरा विचारत नव्हता तो व्हॅल्यू द्यायला लागला. चल बाहेर म्हणायला लागला. जो नवरा मुलांना सुद्धा खायला पैसा द्यायचा नाही, तो मुलांना पैसा देऊ लागला. प्रेम आलं. हे पण झालं, पण ह्याच्यात सुखच नाही हो, हे सांगतेय मी. हे नको ते मागून घेतोय आपण. आणि ते काही शाश्वत आपल्याला सुख देतच नाहीये. कारण उद्या आपल्याला वेगळंच दुःख निर्माण होतं. हे किती दिवस चालणार आहे? मग आपण कुठल्या आयामात आहोत तेच आता बघायचंय. म्हणजे चेतना आपली जशी आहे, तसं आपण आत्ता त्या स्थानामध्ये आहोत. पहिलंच आयाम काय आहे? हे सगळ्या निर्जीव वस्तूंचं असतं. भिंतीचं, डोंगरांचं, मातीचं. 2 आयाम म्हणजे वनस्पती आणि प्राणी. हे तर आपण नाहीये. 1D मध्ये, 2D मध्ये नाही. आपण 3D मध्ये आहोत. पण 3D मध्ये केव्हा आहोत? जर आपण 5 ज्ञानेंद्रिय वापरतोय तर. म्हणजे तुम्हाला हा जो प्रोग्राम सांगितला, तो 3D मधला आहे. लक्षात घ्या. 3D फार तर थोडंसं 4थचा लेयर. जे हवं आहे ते क्रिएट करायला लागलो, हे 5 ज्ञानेंद्रिय वापरून, तर आपण थोडंसं 4थ डायमेन्शनकडे वळायला लागतो. म्हणजे आत्ताशी प्रवास तुम्ही क्रिएट करायला लागला आहात का? तर तुमची 4थ्याला सुरुवात होईल किंवा नुकतीच झाली आहे. पण तुमचं अजूनही मॅनिफेस्टेशन होत नाही. बंगले असू देत, पैसा असू देत, नोकऱ्या असू देत, व्हॉटेव्हर जर तुमचं मॅनिफेस्ट होत नाहीये, तर तुम्ही 3 डायमेन्शनमध्ये आहात. हे पूर्ण मनाशी निश्चय करा. ठीक आहे? मग आता 3 डायमेन्शनला लिनियर आहे. म्हणजे आज, उद्या, परवा. काल प्रवाह आहे. भूतकाळ बघतो आपण, वर्तमान कळतं. तसं काही नाहीये तुम्हाला सांगितलं. आता अमृता मॅडम घेणार आहेत त्याला तुम्हाला अजून सगळं कळेल हे. काल वगैरे असं काहीच नाही. सगळं ॲट द मोमेंट चाललंय. आपण 10वीत होतो नाही. आत्ता 10वीत आहे आपण. आत्ता आपण शाळेत आहे. हे सगळं कसं अजून थोडंसं ते फेनॉमेनॉन बघितल्यावर कळेल तुम्हाला. ते कळल्याशिवाय 4D मध्ये 5D मध्ये जाऊ शकत नाही. सगळा डोळा प्रोड्यूस करतोय, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, हे जेव्हा एकदा डोक्यात फिट बसेल आणि त्या पद्धतीने विचार सुरू होतील, त्यावेळेला आपल्याला 4थ्या आयामात जायची हे होईल. आता तिसरा डायमेन्शन म्हणजे अहंकार, तर्कबुद्धी, द्वैतभाव. आता एक रिलेशनशिपचा विषय घेऊ. मैत्रिणी-मैत्रिणीतलं रिलेशनशिप, की बाबा ती तशी, ही अशी, माझी सासू अशी, नणंद अशी, मुलगा असा, मुलगी अशी, नवरा असा, बायको अशी. अजून आपण द्वैतातच आहोत. तुम्हाला जर अजूनही वाटतंय ना हा कोर्स झाल्यावर सुद्धा, की मी दुःख भोगलं, का तर तिने मला छळलं, माझ्या सासूनी मला छळलं किंवा माझ्या बहिणीने मला छळलं, माझ्या नवऱ्याने मला छळलं, माझ्या मैत्रिणीने मला छळलं. काय असेल ते असेल. तुम्हाला हा कोर्स झाल्यावर अजूनही जर तसं वाटलं, तर तुम्ही 3D मध्येच आहात आणि ते वाटतंय. का वाटतंय? कारण तुम्ही सारांश लेखन नीट लिहिली नाहीत. तुम्ही त्याचा टेप केला नाही, मंत्रासारखा जप केला नाही. त्यामुळं मेंदूत उतरलंच नाहीये ते. आता लिहून घ्या. चेतनेचा अजून एक परसेप्शन आहे आज मी सांगते आणि ते लावायचं मग.
आयाम ओळखताना लिहा. आता चेतना म्हणजे काय? आता तुम्हाला सांगितलं 5 ज्ञानेंद्रिय वापरायची. आपण बघतो कसं जगाकडे, त्याच्यावर चेतना. आपण ऐकतो कसं, ते आपण सगळं बघितलं. आता लिहा चेतना म्हणजे आपली विचार करण्याची कुवत. लिहायची वाक्य. हे तर सारखी बोलते मी, पण डोक्यात उतरत नाही त्याला मी काय करू? आता कोर्स संपत आला म्हणून तुम्हाला सगळं देऊन ठेवते. कधी वापरायचं ते वापरा. चेतना म्हणजे विचार करण्याची कुवत. किती आहे हो विचार करण्याची कुवत? काल साधा एक प्रश्न विचारला मी. किती जणांना तो कळला तरी. विचार करण्याची कुवत. विचार करताय का? कितपत करताय? 4 वाक्य लिहिताय. काढली 3 नाही तर 4. अशी एक तरी व्यक्ती आहे का रोज लिहिलीत 4 वाक्य? सांगा मला चॅट बॉक्समध्ये. काय अवघड आहेत 5 मिनिटं. विचार नाही केला. पण विचार करण्याची कुवत किती आहे? चेतना म्हणजे विचार करण्याची कुवत. आता चेतना म्हणजे आपण भावना किती निर्माण करतो. ती आपली कपॅबिलिटी किंवा ताकद किंवा शक्ती. लिहा. आपण बघतो भावनेने सगळं क्रिएट करायचंय. मग आपल्या भावना निर्माण करण्याची शक्ती किती आहे? बघितलं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिसलं, रडतोय आपण. मी रडले की तुम्ही रडताय. पण प्रत्येक व्हिज्युअलायझेशनला तुम्ही रडताय का हो? हं? बघा ना तुम्ही भावना किती निर्माण करण्याची शक्ती आहे तुमची. बघण्याची शक्ती. लिहा. चेतना म्हणजे बघण्याची शक्ती. मग काय बघायला दिसतायत का रंग? बघा. तुम्ही कुठल्या आयामात आहात ते बघा. बघा. हे जे मॅनिफेस्टेशन आहे ना आपण वापरतो 3 डायमेन्शनचं आहे. आणि जर हे वापरून तुम्ही भावना क्रिएट करताय क्षणात, हव्या त्या. नको त्या नाही, हव्या त्या. नको त्या तर आपल्या कंट्रोल नाही ना हो. म्यूट करा. कोणाचा डिस्टर्बन्स येतोय. सविता धर्माधिकारी मॅडम म्यूट करा. तर बघा तुम्ही किती क्रिएट करताय. मग किती भावना निर्माण करताय बघा तुम्ही. मग काय होतंय? किती कुवत आहे, किती चेतन आहे आणि कुठल्या आयामात आहात तुम्ही? बघा. आता चौथा आयाम म्हणजे काय बघा. चौथा आयाम म्हणजे क्वांटम. आता हे क्वांटम फिजिक्सच अमृता मॅडमनं घ्या म्हटलंय. कारण काय-काय टॉपिक आता पुढे जायला फार गरजेचे आहेत कळणं. की मी जसं म्हणते नाहीच आहे आपण. आपण हे क्रिएट करतोय, डोळा क्रिएट करतोय. ते कसं ते शिकायचंय ना जरा. ते कळल्याशिवाय बिलीव्ह नाही होणार ना तुमचा. विश्वास सिस्टीम तयार नाही होणार. मग क्वांटम फिजिक्स आता चालू आहे. सायन्स बदललंय. तिथे बघा काल बदलला पाहिजे. म्हणजे काल बदलला पाहिजे म्हणजे काय? मी तुम्हाला जे शिकवलं ना भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, वर्तमान काळ नाही. सगळं नाव मोमेंटला आपण तरी आहोत. मला ते समजत नाहीये की 10वीतले आत्ता आपण कसे. तो भाग सोडून द्या. हां, चेतना म्हणजे समजण्याची सुद्धा शक्ती. लिहा. चेतना म्हणजे समजण्याची शक्ती. भावना निर्माण करण्याची शक्ती. विचार करण्याची शक्ती. विचार, भावना महत्वाच्या. बघण्याची शक्ती, परसेप्शन आणि ऑब्झर्व्हर. आपण दृश्य फक्त बघत राहणे याची शक्ती, चेतना. की रिस्पॉन्सच द्यायचा नाही. नुसतं दृश्य बघता आलं पाहिजे. म्हणजे इथे 2 भांडणं चालली ना आपल्याला कोणी काय म्हणतंय तरी बघत राहायचं. दृश्यीकरण ॲज अ ऑब्झर्व्हर. ती पण शक्ती म्हणजे चेतना. मग चेतना तसं हृदयाच्या पॉवरवरही असणार आहे. पण एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तुमच्या लेव्हलला. आता बघा, इथे कालच जेव्हा आपल्याला नाही वाटणार ना, म्हणजे आपण जेव्हा आता नाव मोमेंटमध्ये जगणार आहोत ना, कोण नाव मोमेंटमध्ये जगतोय? कालचा विचार करायचा नाही. मी म्हटलं आपण त्याला खत-पाणी घालतो. कट, कट, कट करायचं. दुःख नाही आठवायचं. मग कालचा विचार आपण करत बसलोय का? आपण 4थ्या आयामात सुद्धा नाहीये. मग आपला आयाम शोधायचा असं नाहीये नुसती एक्सरसाइज. आता जर मला 5व्यात जायचंय, तर माझ्यामध्ये काय-काय बदल केले पाहिजेत ते पण लिहायचंय तुम्ही. ही एक्सरसाइज हे टेक अवे फ्रॉम धिस कोर्स. जे काय मागितलंय, जे काय हवंय ते मिळणार. गॅरंटेड मिळणार. 101% मिळणार. 25 वेळा हृदयध्यान 8 दिवस केलं असेल तर. आणि व्हिज्युअलायझेशन करता येत असेल तर. भावना ओतता येत असतील तर.
101% तुम्हाला या 3 गोष्टी मिळतील. नाही, सगळं लाईफ क्षणाक्षणाला बदलणार तुमचं. आता त्याच्या पुढचं टेकावे देतीये, की मग मी नाव मोमेंटमध्ये राहतीये का? मला उद्याचाही विचार करायचा नाहीये. मला नाही विचार करायचा बंगला होईल उद्या, नोटा येतील, दागिने येतील, लग्न होईल, नोकरी लागेल, पॅकेज मिळेल. नो! नाव मोमेंट. मी आत्ताचा क्षण जगत आहे. आय एम एन्जॉयिंग नाव. उद्याचंही मला पटलेलं नाही. त्यावेळेला आपण 4थ्या डायमेन्शनला गेलो असं म्हणता येईल. आता हे काही कायमचं पण नाही राहणार आहे. पण आपल्याला हळू प्रयत्न करायचे. आपण जसं कट लावायचं ठरवलंय, तसं आपल्याला लगेच नाव मोमेंट, नाव मोमेंट, नाव मोमेंट हे जेव्हा लिहाल ना तुम्ही, की ही महत्वाची सारांश वाक्य. मला नाव मोमेंटमध्ये राहायचं आहे. मला वर्तमानात राहायचं आहे. मगाची वाक्य तर खूप सुंदर होती. मला सुख, शांती, समाधानच मिळवायचं आणि धावायचं नाही. ज्यावेळेला आपण नाव मोमेंटमध्ये राहायला लागतो ना, आपोआप सुख, शांती, समाधानातच राहणार आहे. कारण बघा दुःखदायक काही झालं, समजा ठेच लागली. नो, नाव मोमेंट. ठेच लागलेलं गेलं, खड्ड्यात गेलं. नाव मोमेंट काय आहे? दुःखच राहणार नाही हो. कुठलंच दुःख नाही राहणार. नाव मोमेंट उद्याचं काही करायचंय मला, उद्या इकडं जायचंय, तिकडं जायचंय. म्हणजे आत्तापर्यंत वेगळं सांगितलं. प्लॅनच करायचं, संकल्पच लिहायचं, कसं येणार, काय येणार, बघायचं आणि मग यायचं पिरॅमिडला. हे पण बरोबर आहे. पण ते 3 डे आयामातली आहे. लक्षात घ्या. माइंड यू, माइंड यू 3 डायमेन्शनमध्ये मी तुम्हाला खेळवतीये. म्हणजे आत्ताच्या युगात तुम्ही समाधानी किंवा तुम्हाला हवे ते मिळवायचं शिकवते. पण माझं हे नाही ध्येय. कारण भराभरा पृथ्वी, भराभरा लोकं चालले तो 5व्या आयामात. ते तुम्ही ठरवायचं तुम्हाला खितपत पडायचंय का इथे. किती वर्ष काढायचे ते तुम्ही ठरवायचं. खूप वेळ कमी राहिले हातामध्ये. आणि हे जर नाही बदललं ना, हे बघा बदलाचं असं असतं. इफ चेंज आपण चेंज नाही. इफ वी डोंट चेंज विथ द चेंज, देन चेंज फोर्सफुली चेंजेस अस. वाक्य काय लिहून घ्या महत्वाचं. मी माझ्या आयुष्यात नेहमी मला या सजेशन्स दिलेले आहेत. लिहा. मराठीत काय होतो तो अर्थ तुम्ही लिहा. मराठीत तुम्ही कोणी सांगा. मी असं माझ्या मनाला नेहमी सूचना देते. इफ I don't change. If we don't change. If we don't change with the surrounding changes. If we don't change with the surrounding changes, then surrounding changes forcefully changes us. AI काय करतोय? घरात बसवतोय ना सगळ्यांना. मग दना नोकऱ्या जातायत. आपण नाही बदललो म्हणून नोकऱ्या चालल्यात. लक्षात घ्या. तिथे सुद्धा आपणच क्रिएट केलंय. काय बॉसनी नाही केलं आणि समाजाने केलेलं नाही. तुम्ही बघितलं का काय काळ येऊ पाहतोय किंवा तयार केलं का? तुम्ही बदललात का स्वतःला? माझी पण सिच्युएशन तुम्ही बघा. मी बदलले म्हणून आज सुखी आहे मी. मी लगेच ज्या मोमेंटला मी विचार केला, नाही माझं आता इथलं कार्यस्थळ संपलंय. माझं टॅलेंट, माझी एनर्जी इथे या लोकांना नकोय. द मोमेंट आय एक्सेप्टेड, त्या मोमेंट पासून मी सुखी झाले. आणि इथे हे रचना झाली सुंदर. आणि मग मला झाल्यावर कळलं आपण किती वेड्यासारखं तिथेच तिथेच रमायचो, डिटॅच व्हायचो नाही. डिटॅच व्हायचो नाही. लोकं आपल्याला हे करतायत तरी डिटॅच व्हायचो नाही. आणि मी डिटॅच झाले, की मला एक क्षणही नाही लागला मला सुख मिळायला. खरंच म्हणजे एक लाईफमध्ये ना फ्लॅशबॅक केलं तरच लाईफ काय आहे ते कळतं. मग इथे आपण ह्या कालामध्ये आपण नाऊ मोमेंटमध्ये राहतोय का? चेंज आपल्याला आपण बदललो नाही ना आता. या 5व्या एमएत चाललेत लोकं. आपलं वर-खाली, वर-खाली गटांग काहीतरी घेऊ द्यात की. वर गेलो, खाली आलो, वर गेलो, खाली. तसं होणार आहे सुरुवातीला. एकच 4थ्या आयामात राहणार नाही, 5व्या आयामातलं राहणार नाही. पण हळू कॉन्शियसली प्रयत्न करायचा आहे ना. मग बघा 4था आयाम म्हणजे काय? आध्यात्मिक जाणीवेकडे. म्हणून थोडं अध्यात्म सुद्धा मिसळतीये मी यात. कारण आयुष्य बदलाचं शास्त्र चाललंय आणि इथे आयुष्याचे बदल ड्रास्टिकली सभोवताली होतायत.
मग तुम्हाला 3D मधलंच कसं सगळं शिकू? सगळं उच्च लेवल, तळापासून गाळापासून एक उंच लेवल आपण गाठतो. प्रॅक्टिकली गाठतो. इथे थेरॉटिकली नुसते कन्सेप्ट नाहीये. प्रॅक्टिकली उदाहरणं घेऊन सांगतो. काउन्सेलिंग आहे. वन टू वन तुम्हाला फॉलोअप राहणार आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे सारांश लेखन नंतर का होईना केलं, ह्याचे सराव केले, तर तुम्हाला पुढे-पुढे गाईडन्स मिळणार आहे. नाहीतर काही नाही मिळणार आहे. मग आता बघा 5व्या आयामात एकात्मकता. मग वननेसमध्ये आहोत का हो आपण? माझी मैत्रीण, माझा नवरा, माझी सासू, माझी दीर, माझी मुलगी, माझा मुलगा, माझ्या मुलाचं लग्न, माझ्या मुलीचं लग्न, माझ्या घराचे. आपण वननेसमध्ये नाहीये. ती कुठं वेगळी आहे मुलगी. किती किती रागवले मी काही-काही लोकांना. अरे तुम्ही त्या मुलीला बघता स्वतः बघा ना आधी. स्वतः वननेसमध्ये या. वननेस म्हणजे स्वतःमध्ये हात डोकवायला शिकवा. आत काही चाललंय बघा. म्हणून आता आपल्याला इथे 4D म्हणजे आध्यात्मिक जाणीवीकडे. इथे अध्यात्मात पार्ट्या नसतात. आउटवर्डपणा नसतो. इकडं-तिकडं हिंडणं-फिरणं, ट्रॅव्हलिंग काय नसतं. यात्रा असतात ना, देवळं असतात. इथे वननेसमध्ये जायचंय आपल्याला. लक्षात घ्या, इतकं सोपं नाहीये. मी उच्च लेव्हल आणि मला मुक्ती आणि माझा आयाम हा. इथे तर काय आहे बघा, संसारिक आपले हे आध्यात्मिक जाणीव आहे. जाणीव सुद्धा चेतना म्हणजे जाणीव सुद्धा. जसं आपण बघितलं विचार करण्याची कुवत, जाणिवेची सुद्धा कुवत लिहा. कारण काल जाणीवेवर पण शिकवलं. चेतना म्हणजे माझ्या जाणीवेची क्षमता, माझ्या आकलनाची क्षमता, समजण्याची क्षमता, भावना निर्माण करण्याची क्षमता. हे जेव्हा आता असं बघायला लागाल, त्या क्षमता बघून आयाम ठरवू शकता. कारण हे चेतनेचेच आयाम आहेत. मग द्वैत म्हणजे मी जर वननेसमध्ये असेल, तर मी पूर्ण माझ्या आत्म्याकडे बघणार आहे. ना मला एकटं पण वाटलं पाहिजे. नाही एकटं पण वाटलं पाहिजे. आता माझी ती एकांतता झाली आहे. माझे एकटेपण लिहा, लिहा. माझे एकटेपण माझ्या एकांतात बदलले. एकांत काय? एकांत म्हणजे एकटेपणाचा जेव्हा आपल्या आयुष्याला फायदा आपण करून घेतो, ती एकांतता, निस्तब्ध शांतता. लिहा. माझा एकटेपणा कारण बरेच दुरावे आलेत ना रिलेशन्समुळे. आपल्याला व्हॅल्यू नाही, आपल्याला किंमत नाही, आपल्याला मान नाही. मी कुठं आनंद शोधू? आता पैशात आनंद नाही हे कळतं. आता रिलेशनशिपमध्ये आनंद नाही, आता सेक्समध्ये आनंद नाही, हे पण कळायला लागलं. कारण आध्यात्मिक जाणीव म्हणजे पहिल्यांदा तिथनं डिटॅच होतो आपण. आध्यात्मिक जाणीव म्हणजे डिटॅचमेंट आली पाहिजे सगळ्याच ह्याला. म्हणून आता तरुण मुलं लग्न करत नाहीयेत. तरुण मुलांना मुलं होऊन द्यायची नाहीयेत. आणि आपण का मग त्यांच्यावर घालतो संकल्प? ते बरोबर चाललेत. आपण ढवळाढवळ नाही करायची. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकटेपणा एकांतात कन्व्हर्ट करायचा आहे. कारण सृष्टीचा अजेंडाच तो आहे. सृष्टीचा अजेंडा एकांत, निस्तब्ध शांतता आपल्याला आतमध्ये डोकावण्यासाठी आंतरिक आपली आंतरिक निर्मिती, जाणीव, आपला विकास, अंतर्गत विकास करण्यासाठी आहे. आणि म्हणून लिहा स्वतःचे काय काय प्रॉब्लेम आहेत लिहा. आणि म्हणून माझी रिलेशनशिप मला एकांत निर्माण करण्याची संधी देत आहे. माझा पैसा, पैशाचा तुटवडा लिहू नका. तुम्हाला माहितीये तुटवडा आहे. पैसे कमी आहेत. माझ्या पैशाची स्थिती मला एकत्वाकडे, अंतरंगाकडे नेणारी आहे. कारण ती म्हणत नाहीये, घे पैसे, बांध बंगला. बंगल्यात एकटी राहणार आहे का तू मग? एकटेपणात जीवन जगायचंय का तुला? एवढा भला मोठा फ्लॅट. 1 बेडरूम वाल्यांना 3 बेडरूम वाटतंय, 3 बेडरूम वाल्यांना बंगला वाटतोय. चुका नाहीयेत यात. यात काहीही कोणाचं चुकत नाहीये. चुकतंय टाइम इज व्हेरी रॉंग. टाइम नाही आता हा. हा टाइम ब्रह्मांड
अजंडाच ब्रह्मांडाचा आहे. म्हणून तो पैसा गायब होणार आहे. आजची न्यूज ऐकली का? आजची न्यूज काय आहे माहितीये का पैशाच्या बाबतीत तुम्हाला? कोणी सांगेल काय? बघा. पैसा एका क्षणात बघा थांबा रेकॉर्डिंग मध्ये करू देत मला. तुम्ही कुठे आहात माहिती नाही मला. माहितीये कोणाला? तेवढा अवेअरनेस कुठे आहे नाही का? ना बातम्यांचा अवेअरनेस, ना बाजूला काय घडतंय तो अवेअरनेस. काल गव्हर्नर का कोण इंडियाचे यांनी मीटिंग घेतली. सगळ्या आरबीआयच्या टॉप पोझिशन लीडर्स. त्यांना संकट पडलंय, की सगळ्या बँक हा एआय खाली करणार आहे झिरो. अनुजा मॅडम माहितीये का? अनुजा मॅडम आहात ना तुम्ही? अनुजा पाटील मॅडम अनम्यूट करा की. काय झालं? माझं ऐकायला येत नाही का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला ऐकायला येत नाही? गोटेकर सर तुम्ही ऐकली का बातमी? हा. तुमचा आवाज येतोय मॅडम. गोटेकर सर तुम्ही ऐकली बातमी? ठीक आहे. आजची ही बातमी आहे आणि त्यांना संकट पडलंय. सगळा एआय मोठ्या बाकीच्या कंट्रीजमध्ये मोठ्या मोठ्या बँका झिरो आणि मग आता त्यांना काही दिल्यात आणि हेच 3-4 वर्षापूर्वी प्रेडिक्ट केलंय. अशाच सगळ्या बँकेतला पैसा झिरो होणार आहे. याला काय तयारी केलीये? तयारी काय उपयोगाचीच होणार नाहीये. तुम्हाला हे सगळं सांगत आलीये मी. म्हणून तर आपण काल सेफ सिक्युरिटी प्रोटेक्टेड घालून घेतली आपल्याला आणि पृथ्वीच्या ह्याला सुद्धा. जेवण चांगल्यासाठीच होतंय ऍक्च्युअली ते. पैसा गायब का होतोय? कारण वेड्यासारखं पैशाच्या मागे धोपटणं चाललंय ना आपलं. पैसा, 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 पैसा. आपल्याला कळतच नाही आपले सुख कशात आहे. मग रिलेशनशिप खराब व्हायला लागली, भाऊ-भाऊ भांडायला लागले, बहिणी-बहिणी भांडायला लागल्या, भाऊ-बहीण भांडायला लागले, दीर, सासरे, जावा याच्यात दुरावा निर्माण झाला या इस्टेटीसाठी, पैशासाठी. पैशासाठी सगळी धावधाव सुरू झाली. पैसा साठवायला धावधाव सुरू झाली. आता वननेसमध्ये आणायचं तर घटाकन पैसा खाली गेला की काहीच नाही. आणि मग तुम्हाला सांगितलंय मी 5व्या अंगात पैसाच नाही हो. 5व्या अंगात फक्त ऊर्जा. ऊर्जा किती आहे तुमची? तुमची ऊर्जा जेवढी तेवढं तुम्हाला सगळं मिळणार आहे. लिहून घ्या. आता ऊर्जेचा फ्लो आपला वाढवला पाहिजे. म्हणून तर नूतन मॅडमने एवढं पुस्तक घेतलं. ऐकलंय का कोणी त्यांचे रेकॉर्डिंग? काढल्या का नोट्स? एकाने पण नोट्स काढल्या नाही. त्यांनीच बिचाऱ्यांनी 2-3 मेसेज टाकले. काय करायचं? असंच होतं. किती महत्वाचं आहे ते पुस्तक. तर ऊर्जा फ्लो आपल्या आयुष्यात किती आहे? त्यावर सगळं सुख राहणार आहे. पैसा नाही लागणार आता आपल्याला. तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जा. ऊर्जा फ्लो बघून मिळणार तुम्हाला. काय ऍक्च्युअली सगळ्या गरजाच बदलणार आहेत. या सगळ्या सिस्टीम्सच कोलॅप्स होणार आहेत. आणि आपण जर इथे येऊन पोहोचलोय, तर नक्कीच 5व्या आयामात आहोत आपण. मग आपल्याला एकांत वाटेल. आपला नवरा आपल्याकडे बघत नाही, आपल्याला ती अपॉर्च्युनिटी वाटेल. आपण घरात एकटे आहोत, संधी जीवनाचं सोनं करण्याची, अंतरंगात डोकवण्याची. लोकांना हा एकांत मिळत नाही. लोकांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात ध्यान करायला लागले की. ही आत्मिक आपल्या आत डोकवायचे. माझं काय, माझं काय, माझं काय, माझं काय. अंतरंगात इतकं सुंदर चिदाकाश आहे ना ते. आपण आता ते ध्यानात काय काय चिदाकाशात डुंबतो. ध्यानानंतर किती सुंदर शांत वाटतं. किती पीसफुल वाटतं. याच आयुष्यात कमतरता हे नाही, ते नाही, ते नाही. ध्यान केलं की तृप्ती, तृप्ती, तृप्ती. म्हणजे हे सगळं आपलं असेल आता, तर आपण 5व्या आयामात येऊन पोहोचलेलो आहोत. मग हृदयाने विचार करतोय का? म्हणजे थोडे-थोडे टप्पे शिकवले, की तिला धन्यवाद द्यायचे, तिचं कौतुक करायचं. हे तर गेलं 3D, 4D मध्ये गेले. 5व्या डी मध्ये काय? ची नकोच आहे मला, अटॅचमेंटच नाही. मुलगी असू देत, मुलगा असू देत, नवरा असू देत, बायको असू देत, वडील असू देत, आई असू देत. गेले ना ते आता. मग 5व्या आयामात आहोत का आपण? मग आपल्याला त्याच्यावर
डिटॅच व्हायचं आहे. आपण डिटॅच झालोय का? आपण त्यांच्यासोबतच राहतोय. तुम्हाला सांगितलं मी. आता 4D मध्ये आपण गेलो. आपल्याला आई-वडिलांबरोबर आपण गेलेल्या बसतोय, खेळतोय, काय करतोय. ते आपल्या जवळच आहेत आणि अजून 5व्या आयामात सगळे आपण एकत्रच असणार आहे. लक्षात घ्या. कारण का बरं? सगळे आपण एकत्र का असणार आहे? आता देव-देवता, ईश्वर काय काल सांगितलं की तुम्हाला मी यक्ष, यक्षिणी सगळे खाली आहेत आपल्या जवळ. झाडांमध्ये बसलेत, कुठं डोंगरांमध्ये बसलेत, इकडं बसलेत, तिकडं बसलेत. सगळे आपल्या जवळ आलेत आणि आपण बघितलं की गेलेल्या पितरांचं सुद्धा आपलं कनेक्शन असतं. आता आपल्या चेतना वाढल्यामुळे आपल्याला ते दिसणार आहेत ना. आपण एकत्र राहणार आहोत चेतना वाढली असेल तर. चेतना वाढली असेल तर. म्हणजे जसं मी म्हटलं अमेरिका दिसतेय, जपान दिसतंय, कॅनडा सगळं आपलं एकत्रच आहे. मध्ये काही पोकळी नाहीये, मध्ये काहीच नाहीये, ग्रॅव्हिटेशनही नाहीये. सगळं शिकलो ना शाळेमध्ये ते सगळं फेक आहे. असत्य आहे. आता सगळं उलगडू लागलंय. तर हे सगळं आपल्याला जेव्हा वाटतं, की नाही बाबा डिटॅच आहे. आपण एकच आहोत. कुठे गेलेत वडील वरती? असं. हां, अवघड आहे. पण कॉन्शियसली हळू-हळू हे समजायला लागलंय आपल्याला, आकलन व्हायला लागलंय. तर नक्कीच आपण 5व्या आयामात आहोत. तर आपण आता कुठल्या आयामात आहोत आणि आपल्याला कसं पोहोचायचं हे सगळ्यांनी करायचं आहे. म्हणजे हे थोडंसं लक्षात घाला. ठीक आहे? तर आता आपण करूया तर ध्यान. लिफ्टचा एक्सरसाइज करायचा आहे आपल्याला. जो ओरिजिनल आहे तोच करायचा आहे. तर हे जे काल घेतलं, कारण काल काही बोललं नाही कोणी. मी म्हटलं सगळं डोक्यावरनं गेलं म्हणून मग मी आज अजेंडा ठेवला. आजच्या या सेशनचा. म्हटलं नाही हे तुम्हाला कळत नाहीये असं दिसतंय. हे मग बंद करा हां. आता ध्यान मेन चालू होतं. काय? म्यूट करा. कोण बोलतंय? ललिता पाटील मॅडम म्यूट करा. ठीक आहे चला. आता मला रेकॉर्डचा आवाज सांगा म्युझिकचा. तो तर कमीच आहे. हा तर कमीच आहे. हा नाही मी बदलू शकणार. ऐकायला नाही आलं तर सांगा. ठीक आहे चला. चला चला पाठी घेऊया. आता आपण चला आता आपण सर्वजण अल्फा ब्रेन